समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मुंबई विद्यापीठ परिसरात बौद्ध भिक्खू भंतेजी यांना चिवर काढून नग्न करून मारहाण करण्याच्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगलीच्या वतीने करण्यात आला। या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी याबाबतचे लेखी निवेदन सांगली जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने दिले। ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण बौद्ध समाज, आंबेडकरी चळवळ आणि मानवतेवर प्रहार असल्याचे महासभेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। महाराष्ट्रात जातीय तेढ, दहशत आणि असहिष्णुता पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोर गुन्हे दाखल करावेत, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जलद गती न्यायालयात खटला चालवावा, मुंबई विद्यापीठ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीची पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर या अमानवी घटनेचा निषेध करीत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, जिल्हा महासचिव संजय संपत कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष विशाल कांबळे, जिल्हा सदस्य संजय भूपाल कांबळे, प्रशांत वाघमारे, किशोर आढाव, अनिल मोरे, संतोष कदम, युवराज कांबळे, डॉ. प्रमोद दीप, मोहन साबळे, पवन वाघमारे, बाळासाहेब शिंदे आदींसह आंबेडकरी बौद्ध समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी रुपेश तामगावकर, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगलीचा अध्यक्ष। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबईमध्ये भंतेजींना मारहाण झालेली आहे त्या संबंधित निवेदन द्यायला आलो आहे, परंतु आम्हाला इथं RDC भेटलेली नाही आहे। खरं म्हणजे कलेक्टर आज असताना RDC यांची भेट होणं गरजेचं होतं, परंतु RDC आम्हाला उपलब्ध झालेले नाहीत। तरी आम्ही त्यांच्या आशिष्टांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी अशी केली की मुंबई विद्यापीठामध्ये आमचे एक भंतेजी पाली भाषेच्या उद्घाटनासाठी निवेदन घेऊन जात असताना त्यांना तिथल्या काही गुंड लोकांनी मज्जाव केला, त्यांना खाली पाडलं, चिवर काढून घेतलं, एकाने तर त्याचे पाय वर करून खाली डोकं केलं, पूर्णपणे ते नग्न झालेत। अशा पद्धतीनं धक्काबुक्की करून मारहाण करून शेजारील्या गटारामध्ये सारख्या परिस्थितीमध्ये त्या ढकलून देत होते। अतिशय गंभीर बौद्ध समाजाच्या भावना अतिशय तीव्र दुखावलेल्या आहेत। ते आमचे भंतेजी आहेत आणि या भावनेचा विद्रोप होऊ नये यासाठी वेगळी जबाबदारी घ्यावी म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलेलो आहे। ज्या कोणी समाजकंटकांनी हा हल्ला केलेला आहे त्या समाजकंटकांना भारतीय दंडसंहिता कलम 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न, कलम 295 धार्मिक भावना दुखावणे, कलम 323, 324, 325 शारीरिक इजा, कलम 341, 342 बेकायदेशीरपणे त्यांना रोखणे व कैद करणे, परत अॅट्रॉसिटी 1991 तरतुदीप्रमाणे त्याच्यावर तात्काळ यांना आरोपींना अटक करून त्यांना कठोर कारवाई देण्यासाठी जलद गती न्यायालयात खटला चालवावा आणि मुंबई विद्यापीठामध्ये परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत यासाठी आम्ही निवेदनाला दिलेलं आहे। तर या निवेदनामधून जर आरोपीला जर अटक जर नाही झाली तर इथून पुढं याच्याहीपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय तीव्र आंदोलन छेडलं जाईल। याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि ताबडतोब त्यावर तात्काळ कारवाई करावी असे आम्ही निवेदन दिलेलं आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।